आता राजकीय वर्तुळातून काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। मनसेत पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बदल करण्यात आलेत। आज नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या होणार आहेत। मुंबईतील काही विभाग अध्यक्ष देखील बदलण्याची शक्यता आहे। काम न करणाऱ्यांना मनसे नारळ देणार आहे। राज ठाकरेंच्या आदेशावरून या नियुक्त्या करण्यात येत आहेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेत नेमके काय बदल करण्यात येत आहेत? आणि संस्थांच्या डोळ्यासमोर पदावरती केली होती आणि प्रत्येक नेत्यांना प्रत्येक विभागात जाऊन अहवाल तयार करण्याला लावले होते। आणि या अहवालांमध्ये एक गोष्ट समोर आली होती मनसेच्या बाबतीत की अनेक विभाग अध्यक्ष हे त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाहीत किंवा काम योग्यरित्या करत नाहीत। आणि त्याच अनुषंगानं हा सूर आल्यानंतर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी जर हे विभागाध्यक्ष काम करत नसतील तर त्या ठिकाणी मला पर्याय सुचवा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा हे सगळे निरीक्षक नेते हे त्या विभागात जाऊन काम करू लागले होते। आणि आज मनसेअध्यक्ष राज ठाकरेंकडनं काही बदल जे आहे ते केले जाणार आहेत। साधारणतः मुंबईतील 8 ते 9 विभाग अध्यक्ष हे बदलले जाऊ शकतात की त्याच अनुषंगानं आज शिवतीर्थवरती या नावांवरती शिक्कामोर्तब जो आहे हा केला जाऊ शकतो। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मनसेनं महापालिका निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानून, कारण का आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये मनसेला बरंच अपयश आलं होतं आणि आता महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं मनसेची तयारी जी आहे ही गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगानं निरीक्षकांकडनं हा अहवाल आल्यानंतर आता हे बदल केले जाणार आहे। तुझ्या मनसेचा मेळावा सुद्धा आहे। उद्या या मेळाव्यात ही घोषणा होते का हे पाहणं सुद्धा अधिक महत्वाचं असणार आहे। मात्र सूत्रांकडनं अशी माहिती कळते की आजच या नावांवरती शिक्कामोर्तब जो आहे हा केला जाणार आहे। आणि जे निरीक्षक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाळ नांदगावकर असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील, संदीप देशपांडे असतील यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आज दुपारपर्यंत या बदलाचे हे बदल जे आहेत हे केले जाणार आहेत। दीपाली, निश्चितच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।